नमस्कार, मी पूर्वा खलगावकर। केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दापोली मंडणगड मार्गावर 2 एसटी बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 16 जखमी, 4 गंभीर। मागील लोकसभा निवडणुकीत उदय सामंत हे भाजप उमेदवाराचे सारथ्य करीत होते। खासदार विनायक राऊत यांनी केला घणाघाती आरोप। रत्नागिरी पावस मार्गावरील भाटे येथे झालेल्या ट्रक टेम्पोच्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू। आणि रत्नागिरी शहरातील रस्ते डांबरीकरणाच्या कामात मोठा घोटाळा। माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी नगर परिषदेवर केला मोठा आरोप। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड मार्गावर 2 एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 16 जण जखमी झाले आहेत। सप्टेंबर गुरुवारी सकाळी बोरिवली दापोली आणि दापोली मुरादपूर या 2 एसटी गाड्या दापोली शहरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर समोरासमोर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोन्ही एसटी गाड्यांमध्ये कॉलेज आणि शाळकरी मुलांचा समावेश असल्याचं समजतात स्थानिक नागरिक, पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि सर्वांना पुढील उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले।
दरम्यान रत्नागिरी पावस मार्गावरील भाटे येथे झालेल्या ट्रक आणि टेम्पोच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी फिनोलेक्स कंपनीतून पावडर घेऊन निघालेला ट्रक भाटे येथील अवघड वळणावर पलटी होऊन टेम्पोवर जाऊन कोसळल्यानं टेम्पो चालक सिकंदर गावखडकर याचा मृत्यू झाला तर अन्य 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ट्रक चालक सुनील कुमार याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच या अपघाताची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार उदय सामंत हे भाजप उमेदवार निलेश राणे यांचे सारथ्य करीत होते असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. आव्हान स्वीकारायला आम्ही कधी मागे पुढे बघत नाही की उदय सामंत सुद्धा राष्ट्रवादीमध्ये मंत्री असताना आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर आम्ही ही लोकसभा लढवली आणि जिंकली. त्यावेळेला उदय सामंत निलेश राणेंचं सारथ्य करत होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये. आमचा विश्वास आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आहे, कार्यकर्त्यांवर आहे, जनतेवर आहे, लोकांमध्ये आहे. एक नक्कीच की शिवसेना पक्षाच्या सचिवपदावर असल्यामुळे खूप जबाबदारी वाढली, कामाचा व्याप वाढला. त्यामुळे मतदारसंघामध्ये जरी कमी येता आलं तरी आमचे पदाधिकारी जे आहेत ते मात्र शिवसैनिकांच्या आणि मतदारांच्या संपर्कामध्ये कुठेही कमी पडलेले नाहीत. सुदैवाने आमचे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, अन्य पदाधिकारी असतील, यांना आमच्याकडे या अशा पद्धतीने आमिष दाखवून लोकांना भुलथापा मारायची वेळ आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आलेली नाही, ती त्यांच्यावर आलेली आहे. पोलिसांची बळजबरी आणि दडपशाहीने बारसू येथे रिफायनरी उभारण्याचा कोणाचा निर्णय असेल तर मात्र आमचा त्याला विरोध असेल असं खासदार विनायक राऊत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. कालच माननीय मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी माझी त्यावर चर्चा झालेली आहे. बारसू रिफायनरीमध्ये सुद्धा आमची स्पष्ट भूमिका आहे. सरकारला एखादा प्रकल्प राबवायचा असेल तर तुम्हाला पोलिसी बळावर किंवा दडपशाहीने तो प्रकल्प राबवता येणार नाही. लोकांच्या घरादारावर नांगर फिरून प्रकल्प राबवता येणार नाही. तसं जर केलं तर मात्र निरपराध लोकांच्या बरोबर आम्ही खंबीरपणे उभे राहू. त्या लोकांचं जे म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या. तुमचा प्रोजेक्ट जर एवढा चांगला असेल तर लोकांना तो समजून सांगा आणि जर लोकांचं समाधान झालं तर तुम्ही पुढे जा. आज ज्या पद्धतीने पोलिसी बळाचा वापर करून रिफायनरी रेटण्याचा उद्योग जो चालू झालेला आहे आता त्यावर खऱ्या अर्थाने ह्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी सुद्धा आपल्या कर्तव्याची परिपूर्तता करावी असं मला त्यांना सांगायचं आहे. परंतु लोकांना कोणत्या परिस्थितीमध्ये तडीपारी करायची, त्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल करायचे, महिलांवर 307चे गुन्हे दाखल करायचे. ज्या खासदारांवर ईडीने आरोप केले आहेत त्यांच्या हस्ते पंतप्रधानांनी राखी बांधावी याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ह्या खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचं दुर्दैव म्हणणं लागतं काय तर मला कळत नाही की ज्या केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार त्या खासदारांना
2 वर्ष घरापासून दूर राहावं लागलं, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली, ईडीने सगळीकडे छापेमारी केली, ईडीच्या छापेमारीमध्ये सगळं काय ते घबाड मिळालं आणि ईडीच्या तुरुंगात जाणाऱ्या आरोपी महिलेकडून नरेंद्र मोदी साहेबांना राखी बांधून घ्यावी लागते। म्हणजे 130 कोटी जनतेच्या या भारतामध्ये ईडीच्या आरोपीच्या हातून नरेंद्र मोदी साहेबांना राखी बांधून घ्यावं लागतं, यासारखं दुसरा काय विनोद असू शकतो। आमदार खासदार गद्दारी करून भाजप बरोबर गेले असले तरी शिवसेनेला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले आणि आजही पक्षात लाखो जण येत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। काय जणांनी अभिनंदन करावं, आता मी सुद्धा शुभेच्छा दिल्या। आता जिथे गेला तिथे तर सुखाने नांदा कायमस्वरूपी, का शिवसेनेमध्ये असताना सुद्धा मरेपर्यंत शिवसेनेच्या बाहेर जाणार नाही असंही सांगत होते। आता ठीक आहे, ज्या भाजपाच्या शेजारी गेलात ते सख्खे शेजारी म्हणून राहा, अशा शुभेच्छा द्यायला काय हरकत नाही। पण दुटप्पीपणा चालणार नाही, दुटप्पीपणा बिलकुल चालणार नाही। राहायचं असेल तर निष्ठेने राहा, श्रद्धेने राहा, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर मनापासून राहा, पण डबल ढोलकी मात्र कोणी करू नये आणि डबल ढोलकी करणाऱ्यांची फार मोठी गय केली जाईल असं मला वाटत नाही। शिवसेनेला हे म्हणणं मांडायला तयारी करावी लागलेलीच नाही आहे, कारण शिवसेनेची अस्तित्वात असलेली घटना, त्या घटनेनुसार शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीतले शिवसेनेचे असलेले सक्रिय सदस्य ह्या सगळ्यांची संख्या पाहिल्यानंतर शिवसेनेची बाजू 1001% भक्कम आहे, ते कुठे कमी झालेले नाही। काही तुटपुंजी पडझड जी झालेली आहे त्यामुळे शिंदे गटाचं वर्चस्व सिद्ध होईल असं मला अजिबात वाटत नाही। ठीक आहे, 40 आमदार गेले किंवा 12 खासदार गेले म्हणजे शिवसेनेच्या ढाच्याला कुठे धक्का लागला असं मुळीच झालेलं नाही। त्यामुळे त्या उपरही असं आहे की महाराष्ट्रासहित देशातल्या अनेक राज्यातून लाखोच्या संख्येने प्रत्यक्ष शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भरून दिलेले जे प्रतिज्ञापत्र आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। केवळ महाराष्ट्रच नव्हे, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, गोवा आहे, आंध्र आहे, कर्नाटक आहे, ह्या सगळ्या राज्यातल्या शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्र तर भरून दिलेलीच आहेत, पण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी सुद्धा लाखोच्या संख्येने दिलेली आहेत। ह्या सगळ्या वस्तुस्थिती पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाला शिवसेनेला न्याय द्यावा लागेल अशी मला खात्री आहे। कांचन डिजिटल फोटो स्टुडिओतर्फे तालुकास्तरीय घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मुख्य संयोजक कांचन मालगुणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी निलेश नार्वेकर, शकील गवाणकर, मुकेश गुंदेचा आदी उपस्थित होते। कांचन डिजिटल फोटोतर्फे गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। सलग आपण 3 वर्षे ही स्पर्धा घेत आलेलो आहोत। ज्यावेळेला कोरोनाचा उच्छांग होता त्यावेळेला ही स्पर्धा मी खास भक्तांसाठी आयोजित केली होती आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि यावर्षी ही ऑनलाईन स्पर्धा आणि विनामूल्य आहे। सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्या अशी मी सर्व भक्तजनांना विनंती करतो आणि ही स्पर्धा ऑनलाईनच असेल। कमीत कमी वेळाचा डॉक्युमेंट फाईल करून आमच्या व्हॉट्सअपवरतीही पाठवायचं आहे चित्रीकरण। आणि ह्या स्पर्धेसाठी निरपजी कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि भंडारी युवा प्रतिष्ठान यांचेही फार मोलाचं योगदान आहे आणि आमचे मित्र मुकेश गुंदेजा यांचंही या स्पर्धेमध्ये योगदान आहे आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभेल हीच मी आशा बाळगतो। धन्यवाद। रत्नागिरी शहरात सुमारे 22 कोटी रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांचे पहिल्याच पावसात 3:13 वाजल्याचं दिसून येत आहे। रत्नागिरी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होत असतानाच शहरातील अंतर्गत रस्ते मात्र खराब दर्जाचे झाले आहेत। शहरातील मध्यवर्ती ठिकाणांपासून ते थेट मांडवी, रत्नदुर्ग किल्ला, मत्स्यालय आदी ठिकाणी जाताना पर्यटकांना चालताना आणि वाहनं चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे।
रत्नागिरी शहरातील रस्ते डांबरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला आहे। रत्नागिरी नगरपालिकेमध्ये गेल्या 4 महिन्यापूर्वी 27 कोटी रुपये खर्च करून ह्या नगरपालिकेने रस्ते केले। या रस्त्यामध्ये आता आपण सगळे पाहताय की सगळीकडे रस्ते उखडलेले आहेत। काही पूर्ण निकृष्ट दर्जाची कामं आहेत। प्रत्येकाला ज्या वेळेला आम्ही ह्या विषयांवरती बोलत होतो, मागेही बोलत होतो, त्यावेळेला इथले स्थानिक आमदार आणि आताचे मंत्री महोदय हे म्हणत होते की आम्ही रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहोत, गुळगुळीत रस्ते करणार आहोत आणि गुळगुळीत रस्त्यावरती जे कोणी आता बोलतायत त्यांनी चालू नये असं त्यांचं म्हणणं होतं। पण आता आपण पाहिलं तर रत्नागिरी नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा खड्डेमय सगळं वातावरण झालेलं आहे आणि ह्या सर्वस्वी जबाबदार ह्या कामांना हे आमचे प्रशासक आहेत आणि त्याचबरोबर प्रशासकांना आणि ह्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी एकमेकाच्या हातात हात मिळवून हा पूर्णपणे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला आहे। त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे असं आमची मागणी आहे। क्वालिटी कंट्रोल बोर्ड हा एक वेगळाच विषय आहे। क्वालिटी कंट्रोल बोर्डाकडे ते जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतात ते फक्त तिथला त्यांच्या इकडचा माल नेऊन देतात, तो माल रस्त्यावरचा नेऊन देत नाहीत। तो डायरेक्ट त्यांच्या रिफायनर जिथे त्यांचं मिक्सिंग होतं तो वेगळा माल मिक्सिंग केलेला असतो, तेवढंच फक्त ते मटेरियल देतात आणि तेवढं मटेरियलचं टेस्टिंग होतं आणि त्याप्रमाणे त्यांची क्वालिटी ठरवली जाते। मुळात क्वालिटी कंट्रोलच्या लोकांनी येऊन रस्त्यामध्ये येऊन ते खरंच चेक करायला पाहिजे, पण तसं होत नाही आणि ती जी प्रोसिजर आहे ती चुकीची आहे। रत्नागिरीकरांना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न कायमच पडलेला असतो आणि आता त्याची सवयही झाली आहे। तरी पण आपण चालताना आणि वाहनं चालवताना आपली आणि इतरांची सुद्धा काळजी घ्यावी। मुळामध्ये सगळे निकष धाब्यावर बांधलेले आहेत, सगळे निकष पायदळी तुडवलेले आहेत आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आणि या सगळ्यांच्या प्रशासकांच्या माध्यमातून त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून हे झालेलं आहे। त्याही वेळेला आम्ही आरोप करत होतो, पण त्यावेळेचे कॅप्टन जे आहेत ते आता भाजप आणि युतीमध्ये गेलेले आहेत। दुसरे जे आमचे कोण आपले एकनाथ शिंदेच्या गटामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे ते पाप जे आहे ते त्यांच्याबरोबर गेलेलं आहे आणि त्यांनीच सगळं पाप केलेलं आहे। त्याच्यामुळे ही सगळी लोकांना नाहक सगळं भूर्दंड भोगावा लागतोय। आणि आता आपल्याकडे आपण पाहिलं असेल की 100 कोटी रुपयांचे रस्ते आपण मंजूर करतात, रस्त्यांची लायबिलिटी पिरियड 3 वर्षाची असताना आता पुन्हा 100 कोटीचे रस्ते मंजूर केले आहेत। म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी ह्या कॉन्ट्रॅक्टरनी पुन्हा 100 कोटीचे रस्ते तयार करणार आणि स्वतःच्याच कंपनीला मिळणार, याच्यासाठी ही धडपड 100 कोटीची चालू आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। दापोली मंडणगड मार्गावर 2 एसटी बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 16 जखमी, 4 गंभीर। मागील लोकसभा निवडणुकीत उदय सामंत हे भाजप उमेदवाराचे सारथ्य करीत होते। खासदार विनायक राऊत यांनी केला घणाघाती आरोप। रत्नागिरी पावस मार्गावरील भाटे येथे झालेल्या ट्रक टेम्पोच्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू। आणि रत्नागिरी शहरातील रस्ते डांबरीकरणाच्या कामात मोठा घोटाळा, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी नगर परिषदेवर केला मोठा आरोप। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।